आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आई, या सगळ्या प्रकरणात तुलाही खूप त्रास झालाय। सॉरी। मला खरा त्रास तुला त्रासात बघताना होत होता। खरं तर माझ्यापेक्षा प्रियाला जास्त त्रास झाला या सगळ्याचा। प्रिया, प्रिया माहेरी जाण्यासाठी तुझी बॅग तयार आहे ना? आई, हा तुझा नवरा, त्याला कुठे घेऊन जायचंय तिथे घेऊन जा। प्रिया, तुला वचन देतो की मी तुला कधीच फसवणार नाही, तुझा विश्वास कधीच मोडणार नाही मी। प्रीतम, तुम्हाला प्रॉमिस करण्याची किंवा माफी वगैरे मागण्याची अजिबात गरज नाही। तुमची काहीच चूक नाही। खरं तर माझी चूक आहे। मी तुमच्यावर अविश्वास दाखवून माझ्या प्रेमावर अविश्वास दाखवलाय। मला माफ करा। मी अशी कशी वागले ना याची लाज वाटते मला। प्रिया, रडू नको। अगं, तुला त्यावेळेला जे वाटलं त्याप्रमाणे तू वागलीस। आता सगळं सॉर्ट झालंय ना, आता नका रडू प्लीज। थँक्यू सो मच। बघितलंस का, उगाच तुला जादूगार नाही म्हणत मी। गेलेला प्रीतम परत आणलायस तू पारू। जेव्हा कोणीही माझ्यावर विश्वास ठेवला नाही ना, तेव्हा तू माझ्यावर विश्वास ठेवलास। थँक्यू सो मच पारू। प्रीतम सर, पारूचे आभार तर मानायलाच हवे। जिथे माझा प्रेमावरचा विश्वास डगमगला होता ना, तिथे तू प्रीतम सोबत ठामपणे उभी होतीस। आज तुझ्यामुळेच मला माझं प्रेम, माझे प्रीतम परत मिळाले। थँक्यू सो मच। देव करू तुझ्यासारखी मैत्रीण प्रत्येकाला मिळेल। हे असे आभार मानून आपल्या मैत्रीत कमीपणा आणू नका। मी जे काही बी केलं ते आपल्या मैत्रीसाठी केलं, आणि जे खरं होतं त्यासाठी केलं। ही सगळी गुरुजींनी केलेल्या पूजेचीच कृपा आहे। घरावरचं संकट टळलं। गुरुजींची भविष्यवाणी कधीच खोटी ठरलेली नाही। खरंय। या घरावर मृत्यूची छाया घोंगावतीये। ज्या घरावर मृत्यूची छाया पडते त्या घरात कोणाचा न कोणाचा तरी मृत्यू होतो। या घरावर संकट येऊ देऊ नका। या घरावरची मृत्यूची छाया दूर होईल,
पण त्या दिवशी ज्या व्यक्तीमुळे मूर्ती भंगली त्या व्यक्तीचा मृत्यू होईल. म्हणजे मी पारू, झाला का चहा? वय देवी आई. हे घ्या. पारू, देवी आई, देवी आई. गणी अरे काय झालं काय? अरे तायडे, तू तिकडे काम करायला जाऊ नको. तू देव्यासमोर जाऊ नको तायडे. गणी, बघितलं तू त्या गुरुजींनी भविष्यवाणी केल्यापासून असा वागतोय. घाबरलाय तू, दसका घेतलाय त्याने. रात्रभर झोपला नाही म्हणून म्हणलं झोपू द्यावं. आता सापन बघून उठलाय. गणी, गणी बाळा, शांत हो आधी. हे बघ, तू नको या समजा गोष्टींचा विचार करू. तुझ्या तायडीला काय बी नाही होणार. असं कसं नाही काय होणार? गुरुजींनी सांगितलंय ना तुला जवळच्या व्यक्तीपासून धोका आहे म्हणून. अरे काय हो, आज जरा जास्तच खुश दिसतंय. आणि या फाईल मध्ये काय आहे? कसली फाईल आहे? 10वीचा अभ्यासक्रम बदललाय ना, तो वाचतोय. तुम्हाला नीट प्रश्न विचारल्यानंतर नीट उत्तर द्यावे एवढं साधं कळत नाही का हो? मी इथे फाईल घेऊन बसलोय, म्हणजे ऑफिसच्या कामाचीच फाईल असेल ना. ते म्हणतात ना, ज्याचं करावं भलं तो म्हणतो काय म्हणतो काहीतरी म्हणतो. मरू दे. मला एवढंच म्हणायचंय, तुम्ही जरा घोटाळा वगैरे काही करू नका. काय? पैशांचा आपल्या कंपनीत करू नका. ती मोनिका आहे ना, मोनिका, तिच्यावर वहिनींची फारच तीक्ष्ण नजर होती हो. म्हणजे ती घरात असताना वहिनी कशा गोड 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 वागत होत्या, तिची काळजी घेत होत्या. हे हवंय का, ते हवंय का, बस बस उठ उठ. तिच्या विरोधातच पुरावे गोळा करत होत्या. तिचं सत्य शोधत होते. तिला सुद्धा ठाऊक नव्हतं. आज वहिनीने अचानक असा बॉम्ब ब्लास्ट केला. इतके घाबरले म्हणून सांगू, असं धडधड 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 झालो. आता वहिनी मला असं कुठे दिसले ना म्हणून धडकीच भरते. हो दामिनी, तू माझी काळजी करू नकोस. चूक काय बरोबर काय हे चांगलं कळतं मला. आणि धडकीत त्याला भरते जो व्यक्ती काही चुकीचं वागत असतो. तू काही चुकीचं वागत नाहीयेस ना? मी कशाला काय चुकीचं करेन? माझं नाव काय आहे? दामिनी किर्लोस्कर.